स्वर्गीय सौ वेणुताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे मंजूर कॅथ लॅब तसेच 200 बेड्स, MRI मशीन, ट्रामा केअर सेंटर, रिक्त तज्ज्ञ डॉक्टर व स्टाफ भरण्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय नामदार प्रकाश आंबेडकर, आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले निवेदन। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांची कर्मभूमी असलेल्या स्वर्गीय सौ वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराडसह पाटण, कडेगाव, खटाव, शिराळा आदी तालुक्यातून गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात। मात्र तेथे असलेल्या गैरसोयी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे त्या रुग्णांना आवश्यक उपचार मिळत नाहीत। परिणामी आर्थिक भुर्दंड सहन करून गोरगरीब यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचार घ्यावे लागत आहेत। कराडचे उपजिल्हा रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांसाठी मोठा दिलासा आहे। प्रसूती विभागात उपजिल्हा रुग्णालयाने देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे। कराड शहरातील पुणे बेंगलोर आशियाई महामार्ग, गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग व कराड तासगाव राष्ट्रीय महामार्ग हे गेलेले आहेत। त्यामुळे महामार्गावर वारंवार अपघात होत असतात। मात्र उपजिल्हा रुग्णालयामध्ये MRI, ट्रामा केअर आदी प्रकारच्या वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने नाईलाजामुळे खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांना दाखल करावे लागत आहे। कराडसह 5 ते 6 तालुक्यातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये येत असल्यामुळे 100 बेडचे रुग्णालय अपुरे पडत आहेत। त्यामुळे कराडच्या उपजिल्हा रुग्णालयास 200 बेडची मान्यता मिळावी, ट्रामा केअर, MRI ची सुविधा उपलब्ध करावी याबाबत प्रस्ताव 2016 पासून शासन दरबारी धुळखात पडला आहे। त्याबाबत पाठपुरावा आज देखील सुरू आहे। मात्र अद्याप मागण्या मान्य झालेल्या नाहीत। यासाठी मंत्री महोदय आपण स्वतः लक्ष घालून उपजिल्हा रुग्णालयामध्ये 200 बेडची मान्यता देणे, ट्रामा केअर सेंटर, MRI सेंटर आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। रुग्णालयामध्ये मंजूर सर्व तज्ज्ञ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सर्व विभागातील भरती करण्यात यावी। 2015 पासून वरील सर्व मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष माध्यमातून आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करीत आहोत। याबाबत आम्ही वारंवार निवेदन, आंदोलने, आमरण उपोषण केले, मात्र आश्वासनाखेरीज उपजिल्हा रुग्णालयाला काहीच मिळाले नाही। वरील सर्व मागण्या पूर्ण करून आपण कराडसह 5 ते 6 तालुक्यातील गोरगरीब रुग्णांच्या आरोग्य उपचाराची सोय करावी। तसेच सन 2022 मध्ये कराडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये शासनाने कॅथ लॅब मंजूर करण्यात आली होती। मात्र सर्व नियम व आदेश धाब्यावर बसवून कराडला मंजूर झालेली कॅथ लॅब सातारला स्थलांतरित केली। याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले होते। तरी कराडसाठी मंजूर झालेली कॅथ लॅब कराडला व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करावे। वरील सर्व निवेदनाचा आपण विचार करून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीतील रुग्णालय अद्ययावत करण्यासाठी आपण हे रुग्णालय दत्तक घ्यावे व महाराष्ट्रासमोर स्मार्ट रुग्णालयाशी ओळख करून द्यावी ही विनंती। SK क्राईम न्यूज साठी संतोष कदम, कराड।